आजच्या या निर्णायक बैठकीला प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे या विस्थापितांच्या लढाईचे सगळे शिलेदार, सगळे लढवय्ये मावळे, आमच्या भगिनी, माझ्यावर प्रेम करणारे सगळे माझे चाहते आणि जमलेले सगळे पत्रकार बांधव, आजची बैठक मुद्दाम मी तुम्ही सगळ्यांनी मनमोकळेपणाने बोलावं, तुमची मतं समजून घ्यावी आणि लोकसभा निवडणुकीमध्ये काय काय झालं याचं चिंतन मनन मंथन करावं आणि झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे कसं जायचं याच्यावर एक निर्णय घ्यावा, याकरता आजची आपण बैठक बोलवली आहे. सर्वप्रथम तुमच्या सगळ्या लढणाऱ्या सगळ्या शिलेदारांचा, या लढाईमध्ये साथ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देणाऱ्या सगळ्या नागरिकांचा, मतदारांचा आणि या लढाईमध्ये तोफेच्या तोंडी राहून अग्रभागी असणारे सगळे लढाईतले सैनिक, आपलं सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपले आभारही व्यक्त करतो. तुमच्यामुळं ही लढाई आज इथपर्यंत आली आणि अनेक मंडळी आता शेतीच्या कामामुळे इथे येऊ शकली नसेल, तशी आपण फार सिलेक्टिव्ह लोकांनाच या बैठकीला बोलवलं होतं. त्याचं कारण असं की खूप मोठा मेळावा झाला, गोंधळ झाला की मग त्याच्यामध्ये चर्चा होत नाही, बोलता येत नाही. पण जेवढे लोक अपेक्षित होते त्याच्यापेक्षा दुप्पट आपली सगळी मंडळी या ठिकाणी आली. अर्थात आपला हे कुटुंबातला कार्यक्रम आहे. एक गोष्ट क्लिअर सांगतो, तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली, जीवापाड काम केलं, त्याच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा लोकसभेची निवडणूक आपण गाजवू शकलो आणि एवढं मोठं मताधिक्य आपल्याला तुमच्यामुळेच मिळालं. ज्यांनी मला मतदान केलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांच्याबद्दलही माझ्या मनामध्ये यत्किंचितही राग नाही. माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी थोडीशी सुद्धा द्वेष भावना नाही. कदाचित त्यांना वाटलं असेल की हा स्पर्धेतच नाही किंवा डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं काही अफवा पेरल्या गेल्या, काही अफवा पसरवल्या गेल्या, त्या अफवांचं क्लॅरिफिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसेल. त्यामुळे कदाचित काही मंडळींनी मतं आपल्याला दिली नसतील. ज्यांनी दिली नाही त्यांच्याबद्दलही माझ्या मनात काही राग नाही. देर आहे दुरुस्त आहे. निवडणूक झाल्यावर मला अनेक लोक म्हणले आम्हाला माहितच नाही तुम्ही स्पर्धेत आहे, आम्हाला वाटलं तुम्ही फाईटमध्येच नाही म्हणून आम्ही मतदान तिकडे केलं. काही लोकांना पक्ष महत्वाचा वाटला, काहींना त्यांच्या नेत्यांचं प्रेशर आलं, काहींना समोरच्यांच्या नात्यागोत्याचं प्रेशर आलं, काहींना त्यांच्या ठेकेदारीचं प्रेशर आलं. असं वेगळ्या वेगळ्या अंगाने इच्छा असतानाही काही लोकांना आपलं काम करता आलं नाही. पण माझ्या मनात काही नाही, मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. काहींनी मतं आपल्याला मारली नसतील पण आपल्याबद्दल सहानुभूती ठेवून होते की नाही बाबा माणूस चांगला आहे, तुम्ही जे करताय ते बरोबर आहे. आणि ज्यांनी ताकदीनं विरोध केला त्यांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी ताकदीनं विरोध केला म्हणून ही निवडणूक महाराष्ट्रात गाजली. आणि मैदानात जर खेळाडूच नसेल, कुस्ती खेळायला तर एकट्यानं कुस्ती माणसाला खेळता येत नाही आणि खेळाडूही दमदार लागतो. आपल्यासारखा खेळाडू मैदानात उतरल्यामुळे कुस्तीत जरा रंगत आली. आपण नसतो तर कदाचित या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाली असती. प्रत्येक जण जो माझ्या ओळखीचा नाही, ज्याला मी ओळखत नाही, असा प्रत्येक माणूस आपण जिंकावं म्हणून प्रार्थना करत होता, प्रयत्न करत होता, एकमेकांना फोन करत होता. त्यामुळं जे काय लोकांचं प्रेम माझ्या वाट्याला आलं, हे प्रेम माझ्या एकट्याच्या वाट्याचं नाही, हे तुमच्या सुद्धा वाट्याचं प्रेम आहे. तुमच्यावर सुद्धा जनतेने केलेलं प्रेम आहे. तुम्हाला बघून सुद्धा लोकांनी मला मतं मारलेली आहे. जी लोक मला ओळखत नाही ती स्थानिक पातळीवर तुम्हाला ओळखतात, तुम्ही म्हणता म्हणून करतो, अशी पण काही मंडळी आहे. त्यामुळं कमी अधिक प्रमाणामध्ये
सगळ्यांचाच वाटा या निवडणुकीमध्ये मोठा राहिलेला आहे. आणि पक्ष नसताना, पैसा नसताना, कुठलंही पाठबळ नसताना आणि गाव पुढाऱ्यापासून जिल्हा लेवल आणि राज्य पातळीवरचे सगळे पुढारी विरोधात असताना, ज्या पद्धतीने सामान्य जनतेने आपली निवडणूक हाती घेतली, त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांनी तोंडात बोटं घातलेली आहे. तर हे काही सोपं काम नाही. म्हणजे या सगळ्या भ्रष्टाचारी काळामध्ये, या सगळ्या अंधकारमय वातावरणामध्ये इकडून तिकडं राजकारणी पळण्याच्या या सगळ्या गलिच्छ राजकारणामध्ये आपण एक नवा आयाम, एक वेगळा आयाम या महाराष्ट्राच्या निवडणुकीला दिलेला आहे. आणि आपल्यामुळे एक झालं की कुठलाही सामान्य घरातला पोरगा प्रस्थापितांच्या नाकात दम आणू शकतो कोणत्याही निवडणुकीमध्ये, हा संदेश या निवडणुकीतून दिला. महाराष्ट्रामध्ये सांगलीला विशाल पाटील निवडून आले, ते आमचे मित्र आहेत. कारण गेल्या वेळी स्वाभिमानीचे ते उमेदवार होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे ते नातू आहेत. त्यांच्या घरामध्ये 50-60 वर्षापासून आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपद आहेत. ते अपक्ष निवडून आले, पण त्यांच्यासोबत तिथले स्थानिक आमदार मोठ्या प्रमाणामध्ये होते. विशाल पाटील वगळता त्यांचे अभिनंदनच आहे. महाराष्ट्रामध्ये सामान्य घरातून येऊन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य घेणारे उमेदवार म्हणून तुमच्या आशीर्वादाने आपण ठरलेलो. आणि आपलं डिपॉझिट गेलं नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं, विजय उमेदवारामध्ये आणि आपल्यामध्ये फक्त 98,000चा फरक राहिलेला आहे. म्हणजे कदाचित 50-60 हजार मतं आपल्याला आली असती तर आपण एखाद्या वेळी थोड्या फरकाने निघून पण गेलो असतो. पण ठीक आहे, जी काही लढाई आपण लढलो ती काही कमी नाही. मला असं वाटतं याला, हे बघा कसं असतं, एक वाक्य नेहमी लक्षात घ्या, यशाला सोबती 1000 असतात, अपयशाला बाप नसतो. अपयश आलं तर याने असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी असं केलं, आणि यश आलं तर माझ्यामुळं आलं. आम्हाला अनुभव आहे ना. मला जेव्हा प्रकाश भाऊ लाल दिवा मिळाला वयाच्या 28व्या वर्षी, त्याच्या आधी लोक आम्हाला हसत होते. यातली बरीच मंडळी माझ्यासोबत सुरुवातीपासून आहे, हसायचे लोक आम्हाला. हे काय 10-12 पोरं घेऊन आंदोलन करतो, याचं काही खरं नाही, याच्या पाठीमागे कोण नाही, हा मोकाट पोरगा आहे, काही येऊन मारधोड करतो, आंदोलन करतो, भानगडी करतो. आणि अशी शिव्या घालणारे लोक लाल दिवा मिळाल्यावर सगळ्यात सत्कार करायला माझ्या जवळ होते. आणि ते मला म्हणायचे की आम्ही म्हणलं होतं की नाही तुम्हाला तुमचं जमणार आहे म्हणून, तुमचा संघर्षच मोठा आहे ना, आम्ही तर आधीच म्हणलो होतो तुम्हाला. काही काही लोकांना सगळं आधीच कळत असतं. जे लोक म्हणायचे या निवडणुकीत रविकांत तुपकर 10,000च्या पुढे जाणार नाही, ते मला निकाल लागल्यावर म्हणले आम्ही म्हणलं होतं 2.5 लाख मतं पडणार आहे तुम्हाला. म्हणजे जे लोक मला म्हणायचे की कशाला भानगडीत पडले राहू तुम्ही 50,000च्या पुढे जाणार नाही. काही आमदार मला 25,000च्या पुढे धरतच नव्हते. काही 50 धरत होते, कोणी 60 धरत होतं. लाखाच्या पुढे एक बी सरकला नाही. पण आता ते सगळे भेटतात मला पुढारी, तेव्हा म्हणतात आम्ही म्हणलं होतं तुमचं जमू शकतं, पण थोडं शकणं जरा. पण मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. मला समजतं सगळं काय काय नाही. आणि ज्या गावात लीड आहे त्या गावातल्या इतर पक्षाचे पुढारी मला भेटतात. आम्ही नव्हतं पुढे पण लीड दिला पडतो मग. व्हायचं ते किती विरोधात होते मला माहित आहे. मग इकडे गावागावातलं रिपोर्टिंग आहे ना. आता लोक यायचं ऐकतच नव्हते. काय सांगावं तुम्हाला, ऐकतच नव्हते लोक यायचे. काही काही प्रयत्न केला पण लोक ऐकत नव्हते. मग त्याने पिक्चर सोडून दिला. अशा 2-4 गोष्टी. आपल्या पराभवाचं कारण फक्त मला असं वाटतं, सिंदखेड राजा मतदारसंघाने आपल्याला 30,000चा लीड दिला, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. मेहकर मतदारसंघाने आपल्याला खासदारांच्या बरोबरीत ठेवलं, त्यांच्यासाठी सगळ्यात दुःखदायक गोष्ट काय असेल तर माया मतदारसंघात माया बरोबरीत कसं करायला.
चिखली मतदारसंघात आपल्याला 45,000 मत आहेत, कारण तिथे लोकलचे उमेदवार होते महाविकास आघाडीचे. आणि बुलढाणा मतदारसंघात नियर अबाउट आपल्याला 39,000 मतदान आहे. खामगाव मतदारसंघात आपल्याला 20,000 आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात आपल्याला 15,000 मतदान आहे. इकडे कमी झालं तिकडे कमी झालं असं आता दोष द्यायचा नाही. जिथं कमी झालं ते का कमी झालं ते भरून काढायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं हिंमत हारून थोडीच चालतं काय. एका जत्रेत जेव्हा म्हातारा होत असतो काय, बचेंगे तर वरला देंगे. आता मी पडलो तर मीच राहणार, मी दुःख पाहिजे होतं मला व्हायला, मला काही दुःख नाही. आणि मी तर निकाल लागला दुसऱ्या दिवशी जनता दरबार सुरू केला ना. मी आपल्याजवळ गमावण्यासारखं आहेच का. आपला बाप काही आमदार नाही, आपली माई काही खासदार नाही, आपले आजोबा काही मुख्यमंत्री नव्हते. माझी आई शेतात जाते, माझे वडील शेतात जाते. आता माझ्या बहिणीने भाषण केलं, त्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. तुम्ही सगळं पाहिलं की मी सामान्य घरातला माणूस. तर एक पक्ष लक्षात ठेवा, मी राजकारणात आलो किंवा चळवळीमध्ये आलो तर माझा हेतू हाच होता की प्रस्थापित पुढाऱ्यांना सोडून सामान्य घरातली पोरं राजकारणामध्ये आणायची, या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मोड बांधायची. आपली चळवळ ही विस्थापितांची चळवळ आहे, प्रस्थापितांच्या विरोधातली आहे. यांच्या राजकीय गड्या आणि वतनदाऱ्या उद्ध्वस्त करायच्या आणि सामान्य घरातली पोरं पुढे आणायची. आणि ते काम या लोकसभा निवडणुकीनं केलेलं आहे. तुम्ही काही निराश होण्याचं कारण नाही. तुम्ही जे भरभरून प्रेम मला दिलं, तुम्ही मला दत्तक मुलासारखं वागवलं, सख्या मुलासारखं भावासारखं माझ्यावर प्रेम केलं, या तुमच्या प्रेमाच्या ऋणातून मी कदापिही मुक्त होऊ शकत नाही, हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणुका लढायची असली की जात लागते, धर्म लागतो, पक्ष लागतो, पंथ लागतो, पैसा लागतो, गॉडफादर लागतो, नेता लागतो. आपल्याजवळ काय होतं, अहो माई जातच लोकांना माहित नाही. आणि मी तुम्हाला मायची शपथ घेऊन सांगतो, माझे ड्रायव्हर साहेब आहे, तुम्ही त्याला विचारा, इतक्या वर्षापासून माझ्यासोबत आहे, मायची शपथ त्याची जात मला अजून माहित नाही. आणि मी कधी विचारायचा प्रयत्न केला नाही. पटो माणूस म्हणून मी प्रेम केलं आणि माझ्यावरही लोकांनी तसंच केलं. जात धर्म पक्ष याचं लेबल न लावता एक लोकसभेचे उमेदवार जे आता उभे होते ते माझ्याकडे आले ऑफिसला. मग ते बाहेर पडताना मला म्हणले, तुमचं तर कठीणच आहे, तुमच्या बॅनरवर कोणाचाच फोटो नाही, म्हणजे एकट्याच आहे म्हणे तुमचं, कसं काय मतं पडतील म्हणतो मला. मी म्हटलं, दुसऱ्याचा फोटो लावून मतं मागण्या इतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही. मला बघायचं आहे की मी 22 वर्ष लोकांसाठी राबलो, माझ्या कामाची मजुरी म्हणून लोक मला मतदान करतात का, हे मला बघायचं आहे. आणि स्वतःच्या कर्तृत्वावर बघायचं आहे. हे काय सांगतील आता, हे निवडून आले, त्यांना मला बिना पक्ष सोडून उभे राहून दाखवा आमच्यासारखं, जमन का असं. मग त्या तुलनेमध्ये महायुतीकडे किती पक्ष होते पहा तुम्ही. भाजप, शिंदे सेना, अजून राष्ट्रवादी अजितदादा गट, रयत क्रांती, रासप, आठवले साहेबांचा गट, जोगेंद्र कवाडे सरचा गट, मनसे 35 घटक पक्ष, पण नाकाडोळ्याचे किमान 9. हे तिकडं, इकडे बी असे 5-50 होते ना, याच्याकडे बी लय मोठे होते ना. इकडे 23, तो बारीक अभ्यास करायला दिसतो शुभम. इकडे 23, इकडे 35 आणि इकडं हे सगळे पुढारी काय म्हणायचे माहिती का, तुका तुक्कर एकटा आहे. पण त्याला माहितच नाही ही जनता माझ्यासोबत येऊन. मी एकटा नाही, मी एकटा कधीच नाही, पहिल्यापासूनच नाही. की तुमच्यासारखी सगळी प्रेम करणारी, सगळी जीवाभावाची साथीदार आहे. मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या गावात आपल्याला लीड आहे, मोठ्या मोठ्या पक्ष प्रमुखांच्या गावात आपल्याला लीड आहे. याचा अर्थ समजून घ्या. काही काही गावात मी लग्नाच्या निमित्तानं निवडणुकीला फिरलो, सावळा मोतीच्या निमित्तानं फिरलो, तेव्हा लोक मला म्हणले, पुढारी लोक सावळाच्या ठिकाणी भेटले होतात, म्हणले ज्या लोकांनी तुमच्यासाठी काम केलं हे लोक कधी ग्रामपंचायतमध्येही बाहेर येत नाही मत मागायला. आम्ही म्हणतो ते येत नाही, पण शेतकरी म्हणून हे लोक समोर आले. त्यामुळं जसं प्रतापरावांनी चिखलीच्या नागरी सत्कारामध्ये 15 मिनिटं माझ्यावर भाषण केलं, मला आनंद वाटला. म्हटलं केंद्रीय राज्यमंत्री झाल्यावर
जरा मॅच्युरिटीनं वाढ होईल. पण त्यांच्या डोक्यात तेच. त्यांनी 15-20 मिनिटं माझ्यावर भाषण केलं आणि शेतकऱ्यांना बोलले ते की तुम्ही शेतकरी कस काय रविकांत तुपकर सोबत गेला असं तुम्ही नाही काय म्हणले. शेतकऱ्यांना दोष दिला आणि म्हणले ते रविकांत तुपकर विमा यायच्या आधी आंदोलन करतो. अरे विम्याची मागणी आम्ही तिकडं मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो त्या दिवशीपासून करतोय. आला का विमा? आता हे म्हणत होते 30 तारखेला येणार होता. आला का विमा? मी धनंजय मुंडे निवेदन दिलं. प्रतापराव जाधवांनी 2-4 आमदारांना फोन केले. अरे तुम्ही झोपले का म्हणे. तर रविकांत तुपकर तिथे गेला तुम्ही काय करता? आता तिथं माणूस बसेल होता. आपले माणसं सगळ्या ठिकाणी आहे. लगेच त्याचे आमदार गेले निवेदन दिलं विम्याचं. माहिती त्या विम्यातलं काही समजतं का? इतके दिवस काऊन नाही शेतकऱ्याचं ध्यानाला यायला? खरं सांगा इमानदारीने तुम्ही. आलं का? आता सगळ्याला शेतकऱ्यात ध्यान येऊन राहिलं आपल्यामुळे. तुम्ही काही बाकी काही म्हणा पण शेतकऱ्यांनी आपल्याला भरभरून मतं दिली आणि शेतीप्रती आदर असणाऱ्या लोकांनी पण आपल्याला भरभरून मतदान केलं. म्हणून आता हे सगळे आमदार माजी आमदार हे गल्ली बोळात फिरतात घरोघरी. आणि एक तुम्हाला प्रत्येक जण विचारायचं असेल ना की रविकांत तुपकर कुणीकडून टाकतात विधानसभेला? तुम्ही काय सांगता मग? इथूनच बसल्या बसल्या बीपी वाढवतो तुम्ही सगळ्याचा. मला मी सगळे लोक म्हणतात मग ते कुणी कोण लढणार आहे? मी म्हणलं तर बैठकीत निर्णय होणार आहे. लोक सांगतील तिकडून लढी. नाही तुम्ही ठरवलं असेल. आमचे बाळासाहेब पुढे. बाळासाहेब माझी खूप मजा घेतात रोज. बाळासाहेब वेस्कर आज वाढदिवस आहे त्यांचा. करू आपण. ते मला नेहमी म्हणतात तुम्ही गुढी सोडत नाही, तुम्ही मनातलं काही कळूच देत नाही. अरे मी ठरवलंच नाही बाळासाहेब काही अजून तर काय करू? लोकांना उगीच माझ्याबद्दल असं वाटतं की मी काहीतरी ठरवलेलं असतं, मी काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं आणि मग मी मांडतो. अजिबात नाही. मी खूप प्लेन विचाराचा माणूस आहे. तुम्ही जे म्हणाल त्या पद्धतीने आपण जाऊ. मी सगळ्यांचं मन लावून ऐकत होतो. खासदार साहेबांनी माझ्यावर टीका केली. केंद्रीय राज्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं की 9 आंदोलन करतात आणि विमा येणार आहे त्याच्या आधी आंदोलन करतात. मला असं वाटलं की नागरी सत्कार होता तर त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की बा जे झालं ते झालं, आता सगळे मिळून जिल्ह्यासाठी काम करू. बरोबर आहे का? पण त्यांना तेवढा मनाचा मोठेपणा ठेवता आला नाही. ठीक आहे प्रतापरावजी जाधव, तुम्हाला माझं सांगणं आहे नशिबानं मिळालं तुम्हाला. धनशक्तीचा वापर खूप केला त्यामुळं तुम्हाला मतदान मिळालं. अनेक ठिकाणी तुम्ही बोगस मतदान करून घेतलं. त्याची तक्रार मी निवडणूक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कलेक्टरकडे केलेली आहे की अचानक हे मतदान आलं कुठून? 10% आणि 50% बूथ केंद्रावर सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेरेच नव्हते. कलेक्टरने मला पत्र दिलं की 50 ठिकाणी होते, 50% ठिकाणी होते. मग जिथं सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेज नव्हतं त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली कशी? हा माझा शासनाला सवाल आहे निवडणूक आयोगाला. हे यांच्या विजयाचं गमक आहे. ते म्हणतात ना खेड्यात रकोंडी खेळून काय तसं काय. तर ठीक आहे त्याच्याबद्दल काय आपलं म्हणणं नाही. ते आपण लढत राहू त्याच्याबद्दल काय करायचं. पण प्रतापराव जाधवांना माझं सांगणं आहे की तुमचं घर काचाचं आहे. तुम्ही माझ्या नादाला लागूच नका. अजूनही मी नंगा फकीर आहे. अजिबात लागू नका. जिनके घर शीशों के होते हैं वो दूसरों के घरों के ऊपर पत्थर नहीं फेंका करते. तुमच्या डोक्यावर काटेरी मुकुट आहे. तुम्ही ज्या लोकांनी आता तुमचं काम केलं नाही त्यांना जर का खोट्या केसेस करून तुरुंगात टाकायचा प्रयत्न केला किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी आतापर्यंत आंदोलनं बुलढाण्यात केली, मुंबईत केली. मी हजारो शेतकरी महाराष्ट्रातला घेऊन दिल्लीत येऊ शकतो. मी लय बावचट आहे पण त्यांनी माझ्या नादाला लागूच नाही. मला असं वाटतं की नागरी सत्कारात त्यांनी माझ्यावर टीका करणं याच्यातच तुम्ही समजून घ्या की त्यांच्या पायाखालची वाळू अजूनही सरकलेली आहे. नाही तर मला वस्त्रोद्योग महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं तर ज्या पुढाऱ्यांशी मी कधी बोलत नव्हतो, ज्या पुढाऱ्यांशी मी कधी त्या 2014ला माझं पटत नव्हतं सत्ताधाऱ्यांशी, मी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर सगळ्या नेत्यांना फोन केले की मी महामंडळाचा अध्यक्ष झालो, आपण सगळे मिळून काम करू. तेवढा मनाचा मोठेपणा ठेवावा लागतो. मलबार हिलला मला बंगला मिळाला तर मी सगळ्या नेत्यांना फोन केला प्रकाश भाऊ आणि सगळ्यांना वास्तुशांतीला बोलावलं. हे खासदार आणि यांचे 2 आमदार सोडून कोणी बाकी सगळे आले.
तेव्हापासून यांच्या डोक्यात आहे की हा पोरगा मोठा नाही झाला, माझ्या भविष्यातला धोका आहे. तिथून तेव्हा तर माझं त्यांच्याशी भांडण पण नव्हतं. ठीक आहे, जाऊ दे, तो काही पार्ट नाही, त्याच्यावर आता बोलणं संयुक्तिक नाही. त्यांनी सांगितलं की रविकांत तुपकरला पैसा कुठून आला. माझे बँक अकाउंट चेक करा, माझ्यावर ईडी लावा, माझ्यावर सीबीआय लावा, चौकशा लावा, खुल्यावर सांगतो काय लावायचं लावा. चिखलीच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं यांच्याकडे पैसा कुठून आला, चौकशा लावा ना आमच्यावर. तुम्हाला पैसे वाटून सुद्धा तेवढ्या प्रमाणात मतं मिळाली नाही, पण रविकांत तुपकरला भरभरून लोकांनी पैसे दिले आणि त्याच्यात माझी निवडणूक झाली. त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत, सगळे डिटेल्स आहेत माझ्याकडे. कोणी किती पैसे दिले त्या रुपयाचा हिशोब माझ्याकडे आहे. ज्याला ज्याला वाटेल निवडणुकीतला हिशोब त्यांनी मला विचारावा, मी द्यायला तयार आहे. निवडणुकीला आपल्याला सर्वसाधारणपणे 59 लाख समथिंग काहीतरी खर्च आला, 60 लाखाच्या आसपास, आणि 50 लाखाच्या आसपास आपल्याला लोकांनी वर्गणी दिली. मी जबाबदारीनं बोलतोय. लोकांनी प्रचंड प्रेम या सगळ्या काळामध्ये आपल्यावर केलं, त्याचं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे आणि तुमच्या समोर हा हिशोब सादर करणं हे माझं काम आहे. कारण रुपया मी काटकसरीनं जगणारा माणूस आहे. त्यामुळे तुम्ही किती पदरचे पैसे खर्च करून पदरमोड करून मला पैसे दिले याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळं कोण काय म्हणते याचा विचार मी करणार नाही. मी लढणारा माणूस आहे आणि लढलो आपण सगळे तर मर्दासारखं लढलो, छाती ठोकपणे लढलो. यांच्या दादागिरीला आणि यांच्या धमक्यांना एकही माणूस जुमानला नाही. ज्यांना लाभाचे पद घ्यायचे, ज्यांना ठेकेदारी करायची ते जुमानले असतील, पण सर्वसामान्य माणसाने यांच्या दादागिरीला भीक घातली नाही याचा मला सार्थ अभिमान आहे. खासदारांनी पुन्हा सत्काराच्या कार्यक्रमात सांगितलं चिखलीच्या, म्हणजे डोनगावच्या गारोडीला मी जुमानलो नाही, म्हणजे सुबोध सावजींना, तर मी यांना काय जुमानणार. म्हणजे मला खरं सांगा, मी फाटका माणूस आहे. केंद्रीय राज्यमंत्र्याला जर माझ्यावर 15 मिनिटं भाषण करावं लागतं जिंकल्यावर सुद्धा, तर मायच्या झोपत बी मला ध्यानात असेल की नाही. खरं सांगा तुम्ही, आनंद आहे, आनंद आहे आपल्याला त्या गोष्टीचा. मी त्यांना सांगतो, तुम्ही यांना जुमानलं नाही, त्यांना संपवलं आणि यांना संपवलं. रविकांत तुपकर संपणाऱ्यातला नाही आहे, कारण मला भाड्यानं माणसं आणावं लागली नाही. लक्षात घ्या, माझ्यावर जी ओवाळून टाकणारी माणसं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी उभी केलेली आहे, ही माझ्या आयुष्याची संपत्ती आहे. त्यांनी 17 जन्म जरी घेतले तरी रविकांत तुपकरला ते संपू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ते लोकांना भीती दाखवण्यासाठी तुम्ही बोलता इथपर्यंत ठीक आहे, पण लोकही हुशार आहे. मला सांगा, आता यांना काय ते राज्यमंत्रीपद मिळालं, खासदार झाले, कोणत्या गावात मिरवणुका निघाल्या यांच्या? कुठे जनतेला आनंद आहे, कुठं गुलाल उधळला गेला, कुठे लोकांमध्ये आनंद झाला? खरं सांगा तुम्ही इमानदारीने. बळजबरीच कार्यकर्ते ते आपले ठेकेदार लोक गोळा करायचे, तेच आपलं सत्काराला 200 लोक 300 लोक, तेच हार टाकू राहिले, पुन्हा जाऊन तेच टाकू राहिले. याचा अर्थ ते कागदावर जरी जिंकलेले असले तरी लोकांच्या मनात ते हरलेले आहेत, ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली. आणि रविकांत तुपकर कागदावर जरी हरलेला असला तरी लोकांच्या मनात मी जिंकलेलो आहे. कारण मी हरल्यावर, माझा पराभव झाल्यावर 2-2 दिवस लोक जेवले नाही, अनेक घरातल्या चुली पेटल्या नाही, अनेक लोक धाय मोकलून रडले, माझ्याजवळ येऊन घरी रडले. मला फोन करायची हिंमत लोकांची झाली नाही की आम्ही कोणत्या तोंडानं फोन करू. मी किमान महिनाभर लोकांना जे भेटायला येत होते लोक, काका, त्यांना मी समजावून सांगत होतो, अरे चलते रहता होते रहता है, आपलं काय 7-12 थोडंच आहे, बचेंगे तर और लढेंगे. कदाचित आपल्या नशिबात दुसरं काही लिहिलेलं असेल, होऊ शकतं असं, लढते राहेंगे. त्यामुळं जनतेच्या मनामध्ये, आणि मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, आताही सांगतो, ते केंद्रीय राज्यमंत्री नाही, ते उद्या कॅबिनेट मंत्री जरी झाले खरोखरचे, ते आता राज्यमंत्री आहेत, आणि ते उद्या पंतप्रधान जरी झाले, उपपंतप्रधान जरी झाले, तरी सुद्धा माझ्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, माझ्या सहकार्याला मी असेपर्यंत कुणाच्याही दारात मी जाऊ देणार नाही. हा माझा प्रयत्न आहे. मला स्वतःहून जायचं असलं जा, मी असेपर्यंत तुमचं प्रत्येक काम करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळं चिंता करू नका. दबावाला झुगारून तुम्ही सगळ्यांनी त्रास सहन केला, प्रस्थापितांच्या विरोधात केले, याची पूर्ण जाणीव मला आहे.
कोणत्याच कार्यकर्त्यांना, माझ्या सहकार्यानं निवडणुकीत माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. 1 रुपया सुद्धा कोणी मला मागितला नाही. मला जेवणासाठी कधी फोन कोणी केला नाही. कोण्या कार्यकर्त्यांना कधी ढाब्यावर जेवण केलं नाही. आमच्या ताईंनी सांगितलं, रेणुका ताईंनी, की घरची चटणी भाकर खाऊन, घरच्या खारोड्या कुरड्या खाऊन, फुटाणे खाऊन आपले सगळे सहकारी गावागावी फिरले आणि ही निवडणूक त्या ठिकाणी लढली. परिचित अपरिचित अनेक चेहरे जे होते, ज्यांनी जीवाचं रान करून आपल्यासाठी काम केलं, या सगळ्या माझ्या साथीदारांच्या पाठीशी रविकांत तुपकर छातीचा कोट करून उभा आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे. चिंता करायची नाही, हिंमत हारायची नाही. माझ्या अनेक बहिणी माझ्यासाठी फाटक्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, जीवाचं रान करून उभ्या राहिल्या. त्यांच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही. आता इथं मोजक्यात आल्या, पण अनेक भगिनी माझ्यासाठी फाटक्या चपला, तुटलेल्या चपला घेऊन दिवसभर त्या ठिकाणी फिरत होत्या. आणि पराभवाने खचणारे आपण नाहीयेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण आपली काही निवडणूक आली म्हणून आपण लोकांमध्ये असंही नाहीये. गेली 20-22 वर्ष आपण पूर्ण वेळ काम करतो. आपण काय पावसाळ्यात उगवतात तसे छत्र्यात उगवणारे लोक नाहीये. 24/7 लोकांच्या सेवेत आणि लोकांच्या सालदार म्हणून मी इतक्या वर्षापासून काम करतो. माझ्या बहिणीने तुम्हाला सांगितलं ना, कधी रक्षाबंधन, ना कधी भाऊबीज, ना कधी घरदार. म्हणजे निवडणूक झाल्यापासून आता म्हणजे माझ्या आई वडिलांची तिकडे पण मी त्यांच्या घरी पण कधी भेटायला लवकर जाणं झालं नाही. मी कंटिन्यू लोकांच्या घराण्यात असतो. घरादारावर तुळशीपत्र मी ठेवलं तसं तुम्ही पण ठेवलं आणि मला साथ दिली. या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यानं इथून पुढे खचून जायचं नाही, हिंमत हरायची नाही. विशेषतः तरुण मुला-मुलींनी जे आपल्याला मतदान केलं, मला अनेक ठिकाणी अनेक मुलं भेटले की आम्ही फर्स्ट वोटर आहे, आयुष्यातलं पहिलं मतदान तुम्हाला. आयुष्यातलं पहिलं मतदान ही मोठी गोष्ट आहे. तरुण तरुणींनी, विशेषतः महिलांनी, मला अनेक ठिकाणी असे अनुभव आले की नवऱ्याला सांगितलं तुम्हाला तिकडे जायचं, तिकडे जा, पण आम्ही पाण्याला मतदान करणार. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे महिलांनी सुद्धा आपल्याला भरभरून मतदान केलं. शहरातल्या लोकांनी केलं, पण शहरात थोडं आपण काही ठिकाणी कमी पडलो, त्याची उणीव आपण भरून काढू. आणि 14 दिवसात 15 दिवसात माणूस जाणार कुठे कुठे हो? कुठे जाणार आहे? एका तालुक्यात 1 दिवस. शहर करता का, गाव करता का, रॅली काढता का, सभा घेता, काय करणार? यंत्रणा नव्हती आपल्याजवळ. पण तरी सुद्धा एक चांगली लढत तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण देऊ शकलो. इथून पुढे प्रतिस्पर्धी उमेदवार तुमचे डोके खराब करायचा प्रयत्न करतील, तुम्हाला उचकवायचा प्रयत्न करतील. तुमचं डोकं गरम आहे म्हणून आपण एका ठिकाणी सगळे गरम डोक्याचे ना आपण सगळे, तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील. डोकं शांत ठेवा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. आणि तुम्हाला कुठेही त्रास झाला तर रविकांत तुपकर तुमच्यासाठी हजर आहे. तुम्ही मला रातच्या 12 वाजता जरी फोन केला तरी मी येईल. फक्त एक लक्षात ठेवा की तुम्ही फोन केला म्हणजे मी इकडं तयारच राहिलो पाहिजे असं डोक्यातून काढा. मी असतो बाथरूम मध्ये, काय भाऊ 10 मिनिटं अरे मला बाथरूमच जाऊ दे, मला जेवू दे. दिवसभरात मी किमान 700, 800, 1000 फोन घेत असेल. निवडणुकीत गेलेला माझा आवाज अजूनही वापस आलेला नाहीये. एवढं व्हॉइस एक्झर्शन होतं. एखाद्या वेळी मी कार्यक्रमात असेल, बैठकीत असेल किंवा कुठे अधिकाऱ्याशी बोलत असेल. आता एखाद्या शिष्टमंडळ भेटायला आणलं असतं, तुमचा फोन येतो. आता मी तुमच्याशी 15 मिनिटं बोलत बसलो तर ते शिष्टमंडळ मला तोंडाकडे पाहते. म्हणून मी समोर जर माणसं असली तर फोन दुसऱ्याकडे असतो, तो लिहून घेतो, मला निरोप देतो. तर अशा वेळी फोन केला, उचलला गेला नाही तर मला मेसेज टाका, मी लगेच तुम्हाला रिटर्न फोन करतो. टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअप नाही. व्हॉट्सअप मी दिवसभर पाहत नाही. टेक्स्ट मेसेज करा म्हणजे गैरसमज होणार नाही. काही वेळा तुम्ही माझा नंबर कोणाला तरी देऊन टाकता गावातल्या माणसाला, फोन करा. त्याला आपली सिस्टीम माहित नाही. अर्धे म्हणतो काय बाबा भाऊ फोन केला उचलला की मला अवघडच काम आहे, आपण तर त्याला मत दिलं होतं. तर सांगायचं तात्पर्य असं की त्याला समजावून सांगा की हे दिवसभर लोकांमध्ये असतो माणूस आमचा, तू मेसेज कर, तुला रिटर्न फोन. आणि कुणीही फोन केला तरी आपला माणूस लिहून घेतो जो सोबत असेल तो कामाचं स्वरूप रिटर्न सगळ्यांना. प्रत्येक मी रिटर्न फोन करतो. सदा पाटील कुठे करतो की नाही फोन? तुमचे दिवसभरात 5 फोन असतात, मी रिटर्न लावतो की नाही तुम्हाला?
मी प्रत्येकाला रिटर्न फोन करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे काळजी करू नका. आणि इतके वर्ष जे चळवळीत आपण काम केलं, आपसात बोलला असाल तर मी थांबू. अनेक लोक म्हणले इतक्या वर्षात आपला काय फायदा झाला. प्रत्येकाची फायदा तोट्याची व्याख्या वेगळी आहे. मला वाटतं 20-22 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी मी भरपूर काम करू शकलो, अजून भरपूर काम करायचे, अनेक लोकांची कामं करू शकलो. ए बाळा, हॉटेलवाले बोलला का आपसात. मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यात समाधान आहे. मी काय नाराज नाही, मी काय निराश नाही. कारण या कामामध्ये मी यावं याच्यासाठी मला काही कोणी अर्ज थोडीच केला होता. तुम्हाला केला काय की तुम्ही या शेतकऱ्यात भलं करा. आपल्याला खास या लोकांची कामं केली की आपल्याला झोप चांगली लागते म्हणून हे काम करतो आपण. बरोबर आहे की नाही. मी या कामात समाधान मिळतं म्हणून हे काम मी करतो. आणि नुसतंच आमदार व्हायचं असतं मला तर मी दुसऱ्या पक्षात काम केलं असतं तर आता लोक तर मंत्री बिंत्री होऊन अर्धी इनिंग केली असते पूर्ण. बरोबर आहे की नाही. पण चळवळ करता करता जर राजकारण करता आलं तर करायचं. पण आपला पिंड हा विद्रोहाचा आहे, भांडण्याचा आहे, लढण्याचा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अलीकडे बारामतीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी झाली. तिथं सांगितलं गेलं की तुपकरांना निमंत्रण होतं. मला कुणी निमंत्रण दिलं नाही. तिथं कार्यकारिणी झाली. त्या कार्यकारिणीमध्ये काही लोक माझ्यावर बोलले. एक बारामतीचे सतीश भैया काकडे आहेत, ते संघटनेत नाहीये, ते मोठे त्या भागातले काही नेते बिते आहेत, कुठल्या तरी पक्षात आहेत, पण ते संघटनेच्या व्यासपीठावर मध्ये मध्ये येतात. त्यांनी सांगितलं रविकांत तुपकर मुख्यमंत्री पंतप्रधान आहे का, त्यांनी समिती समोर हजर व्हा. आता मी काही गुन्हा केलाय का मला समिती समोर हजर करता. राजू शेट्टींनी किंवा त्यांच्या कोर कमिटीने जी मला नोटीस पाठवली त्याचं लेखी स्वरूपामध्ये मी 10 पानाचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा काय करायचं काय नाही. त्यांनी सांगितलं जोपर्यंत त्यांच्या छातीवर बिल आहे तोपर्यंत आमचे, नंतर ते आमचे राहणार नाही. मी मीडियामध्ये सांगितलं, मला विचारलं की हा लाल बिल्ला आमची अस्मिता आहे. स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठातले आम्ही लोक आहोत. त्यांनी आम्हाला सांगितलं जे लोक शेतकरी आंदोलनामध्ये शहीद झाले त्यांच्या बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, म्हणून त्यांच्या रक्ताचं प्रतीक आम्ही आमच्या हृदयावर लावलंय. बरोबर आहे का टिकू भाऊ, की तुमचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही म्हणून हा लाल बिल्ला आम्ही आमच्या छातीवर लावतो. ही आमची अस्मिता आहे. पाशा पटेल साहेब भाजपमध्ये गेले पण अनेक वर्ष शेतकरी संघटनेचा बिल्ला लावत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत, प्रत्येकाच्या छातीवर लाल बिल्ला. हा लाल बिल्ला काही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये. ही संघटना वाढवण्यासाठी, चळवळ वाढवण्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी घरदार उद्ध्वस्त केले. त्यामुळे या चळवळीवर आपला सगळ्यांचा अधिकार आहे, सारखा अधिकार. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं कोण जर काही आरोप उठलं सुटलं की रविकांत तुपकर यांना हजर व्हा, पुण्याच्या कार्यकारिणी समोर हजर व्हा. हजर व्हा म्हणजे मी काय बलात्कार केला का, मी काय दरोडा टाकला. हजर व्हा म्हणजे काय, ज्यांनी चळवळीमध्ये काही योगदान दिलं असेल त्याच्या समोर, सिनियर माणसासमोर हजर व्हायला काही अडचण नाही. पण ज्याच्या अंगावर एकही पोलीस केस नाही, म्हणजे शनिवार रविवारच्या सुट्टीत काम करते, त्यांच्या समोर मी हजर होऊ का? ठीक आहे, हजर होण्याला मला काही नाही, मी फार नम्र माणूस आहे. पण मी माझं पत्र तुम्हाला पाठवलेलं आहे. माझ्या पत्राचं उत्तर तुमच्याकडून येणं मला अपेक्षित आहे. आणि तुम्हाला काय कारवाई करायची तुम्ही खुशाल करा. सर्वसामान्य जनतेला घेऊन ही लढाई मी लढणार आहे. मला कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी थांबणाऱ्याचा माणूस नाही. मागच्या काळामध्ये संघटनेतले एक नेते म्हणायचे रविकांत तुपकरच्या मागे मतदान किती म्हणे, एकदा त्यांना दाखवून द्यावं म्हणे. घ्या, दाखवून दिलं मला. आता 10,000 मतदान म्हणे त्याच्या मागे. मग आता म्हणजे निव्वळ अनेकांनी तर माझ्या पक्षप्रवेशाच्या 10 वर्षात तारखा दिल्या. त्याला 10 तारखेला तो भाजपमध्ये जाणार, 12 तारखेला तो राष्ट्रवादीत जाणार. या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्या जाणार की मी शिवसेनेत. आता उद्या मी शिवसेनेत जाणार, अशी मी तारीख दिली. मला इतकं मी एन्जॉय करतो सगळं. हे कोणी येऊन मला सांगतं, मी बघा भाऊ त्याच्यावर काहीच बोलत नाही. या निवडणुकीत सुद्धा आपल्यावर आरोप करायला या नेत्यांजवळ काहीच नव्हतं. म्हणून त्यांनी सांगितलं ना भाजपने उभं केलं, कुणी म्हणजे यांना फडणवीसांनी उभं केलं, कुणी म्हणजे यांना खासदारांनी उभं केलं, कुणी म्हणजे यांना महाविकासनं उभं केलं.
अशा अफवा पसरवण्याचं काम केलं. मला इमानदारीने सांगा, आपली उमेदवारी 2 वर्षापूर्वी डिक्लेअर झाली होती की नाही? झाली होती की नाही? मग तेव्हा यांच्या उमेदवारी डिक्लेअर झाल्या होत्या का? मग आपल्याला यांनी उभं केलं असं कसं म्हणता येईल? अरे तुमचे उमेदवारच फायनल नाही तेव्हा आमचा लढायचा निर्णय झाला. आणि इमानदारीने सांगा, यावेळेस जर आपण लढलो नसतो तर लोकांचा आपल्यावर विश्वास राहिला असता का? खरं सांगा तुम्ही इमानदारी. आणि हे म्हणतात तुमच्यामुळे हे पडले, तुमच्यामुळे ते आले. अरे आम्ही जे मतदान घेतलं ते एका पक्षाच्या बरोबरीत मतदान घेतलं, त्याच्यामुळे असं म्हणू शकत नाही तुम्ही की आमच्यामुळे तसं झालं, तुमच्यामुळे असं झालं. तिथं अनेक अपक्ष उमेदवार उभे होते, त्यांनी 1 लाख मतं घेतले सगळे अपक्ष उमेदवारांनी. वंचितने 58,000 मतं घेतले. मग त्याला कोणीच काही म्हणत नाही. काय होतंय, आपल्यावर आरोप करायला या लोकांकडे काहीच नाहीये. आणि जर आरोप माझ्यावर तुम्ही करत असाल तर ते आरोप सिद्ध करून दाखवा. मग मला जर भाजपने उभं केलं असं यांचं म्हणणं होतं, तर मग जळगाव जमत खामगावमध्ये मला लीड पाहिजे होता ना. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? तिथं तर प्रतापराव जाधवांना लीड आहे. म्हणजे लोकांमध्ये संभ्रम पसरवायचा, खोटं नाट्य बातम्या पसरवायच्या, भूलभुलैया करायचा. तुम्ही 22 वर्षापासून मला ओळखता. तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी व्यापार व्यवहार करताना, तुमच्याशी डायलॉग करताना, तुमच्याशी संबंध ठेवताना एक वाक्य मी तुमच्याशी 22 वर्षात खोटं बोललो असं एखाद्याने उठून सांगा. बोललो कधी? आणि तुम्ही काय समजत नाही का तुम्हाला? अरे मी जर खोटारडा वागलो असतो तर तुम्ही 10 दिवस माझ्यासोबत राहिले नसते. 22 वर्ष झाले लोक माझ्यासोबत टिकून आहेत. याचा अर्थ मी कुठेतरी इमानदारीनं वागलो असेल का नाही? आणि तुम्ही सगळे हुशार आहे. अनेक नेत्यांबरोबर अनेकांनी काम केलं, 2-5 वर्षात साथ सोडली. माझ्या बरोबर 22 वर्षापासून लोक टिकून आहेत, कारण मी इमानदारीने लोकांसोबत राहिलो, म्हणून हे माझ्या वाट्याला आलं. भावांनो, मला बाकी कुणावर काही बोलायचं नाहीये. पुढे आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. तुम्ही अनेकांनी आपली मतं या ठिकाणी व्यक्त केली. सोशल मीडियाचा सुद्धा जोरदार वापर आपण केला. अनेक आमदार आता असं म्हणतात बैठका घेऊन, बुलढाण्यातले ते रविकांत तुपकर सारखं आपल्याला करायचं होतं. अरे बाबा, आता प्रतापराव जाधवांनी 150 लोकांची टीम बसवली होती सोशल मीडियाची. 150 करोडो रुपये खर्च केले. पण आपले पोरं त्याला कमी पडले का? ते काय असं कोणाला कॉन्ट्रॅक्ट देऊन किंवा कोणाला असं पैसे देऊन थोडी होत आहे. ते आतून यावं लागतंय, ते मनातून. बरोबर आहे की नाही? आपलं आतून सुरू होतं, सुरू आहे. ऑर्गॅनिक सोशल मीडिया आपला आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो की सोशल मीडियावर अजूनही ताकदीने तितक्याच ऍक्टिव्ह राहा. आणि दुसऱ्या बाजूला आपण ही निवडणूक लढली नसती तर ही निवडणूक हिंदू मुस्लिमच्या प्रश्नावर गेली असती. बरोबर आहे? ही निवडणूक पक्षावर गेली असती. राहुल गांधी विरुद्ध मोदी गेले असते. सगळे लोक आपापल्या पक्षाचं काम करत राहिले असते. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? आपण होतो म्हणून ही निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाली, गाववाड्याच्या प्रश्नावर झाली. आणि त्याच्यामुळं अर्थसंकल्पामध्ये सुद्धा शेतकरी आला. कधी नाव घेतलं नव्हतं. सोयाबीन कापसाच्या भावाबद्दल मायच्यात सांगा एक तरी नेता बोलला का? पण पराभव झाल्यावर मुख्यमंत्री कसे म्हणले, सोयाबीन कापसानं आम्हाला दणका दिला. मग आपण जर का वातावरण तयार केलं नसतं, आपण जर का महाराष्ट्रभर आंदोलन उभं केलं नसतं, हा दणका दिला असता का? म्हणून आपल्या आंदोलनाचा परिणाम हा काय फक्त बुलढाणा जिल्ह्यात होत नाही, तर आपल्या आंदोलनाचा परिणाम हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि निर्णय घ्यायचा असता आजचा, तर मी परस्पर मुंबईतून निर्णय डिक्लेअर केला असता. पण मी तसं करणारा नाहीये. 22 वर्षात माझे जे जे निर्णय झाले काका, तो प्रत्येक निर्णय मी लोकांना विचारून घेतलेला आहे. प्रत्येक निर्णय विचारून घेतलेला. पण इथं कोणीतरी आता बोललं की इमोशनली जाऊ नका, भावनिकतेपोटी जाऊ नका. आपलं कसं आहे, विराट कोहली खेळला, आता सध्या सूर्यानं चांगली कॅच घेतली त्या दिवशी, तर आपल्या डोक्यात सूर्य आता हिरो झाला. पुढच्या वेळेस त्यानं सोडली, काय खरं त्याचं? बरोबर आहे का? त्यानं समजा मिस फील्ड केली, काय खरं नाही त्याचं? विराट कोहली चांगला खेळला, अरे काय एक नंबर, विराटच्या टीम मध्ये चला.
विराट 2-3 मॅच मध्ये फ्लॉप गेला त्याचं काही खरं, याचं चांगलं आहे. माझं म्हणणं काय आहे की यशाचे सोबती होऊ नका. रविकांत तुपकर यशाचा सोबती नाहीये. हे जे काही अपयश आपल्या वाट्याला आलं किंवा पराभव आपल्या वाट्याला आला, या सगळ्याची जबाबदारी स्वतः मी एकटा घेतो. या अपयशाचा बाप होण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तुम्ही कुणी याची जबाबदारी घेऊ नका. ही जबाबदारी मी एकटा घेतो. हा पराभव मी स्वीकारलेला आहे. जनतेनं दिलेला कौल मला मान्य आहे. माझ्यातच काही कमी राहिली असेल किंवा माझ्याच काही चुका झाल्या असतील, मी काही पोचू शकलो नसेल किंवा मी लोकांपर्यंत जाणं कन्व्हिन्स करू शकलो नसेल, त्यामुळे कदाचित हा पराभव माझा झाला असेल. मी याला कोणालाही जबाबदार पकडत नाही. मी स्वतःला जबाबदार पकडतो. ज्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन. माझं चुकलं तर मला हुकलं तर सांगत चला. काही लोकांचं काय आता काही खरं नाही आणि चला मग उद्याची उद्या या पक्षात. आता श्यामभाऊ कुठे गेले आपले? श्यामभाऊ म्हणले अनिल देशमुखांची माझी भेट झाली. ते म्हणले रवी मला राष्ट्रवादीत घ्या. मी काही बळजबरी कोणाचं घर निघणारा माणूस नाही. तुमच्या लक्षात घ्या. आपल्याकडे 2.5 लाख मत आहेत. 2.5 लाख मत आहेत. या लोकांना जर निवडणुका जिंक, त्यांना जर वाटत असेल की नाही यांच्याकडे उपद्रव मूल्य, तर त्यांनी आपल्याला विचारावं. बरोबर आहे का? बघा बळजबरी कोणा गाडीत बसून करतात. आणि जसं आपल्याला खाली दिसतं तसं काही वरचं राजकारण नसतं. माझ्याबद्दल एक अपप्रचार केला की मला महाविकास आघाडी तिकीट द्यायला तयार होते, यांना घेतलं नाही. असं अजिबात नाही. मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही जर माझ्या बरोबर राहिले तर मी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं निवडून येईल. पण ते म्हणले आमच्या उमेदवाराला आमचा शब्द केलेला आहे. केला तर ठीक आहे, काय अडचण नाही. पण मी त्यांना एक सांगितलं होतं, ठीक आहे तुम्ही मला हलक्यात घेताय पण मी फाईट मध्ये राहील. हे मी सांगितलं होतं. काय झालं, हे लोक जायचे ना महाविकास आघाडीचे गावागावात. तुमच्यासारखे लोक त्यांना विचारायचे काय तुम्ही यांना दिला असं असं झालं असतं. ते काय म्हणे आम्ही तयार होतो, घेतलंच नाही. आता मला सांगा, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर दिसुरायला तुम्ही खासदार होणार आहे का आमदार होणार आहे, तुम्ही लोकांना नको नको मला संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला. त्यामुळे कदाचित लोकांचं कन्फ्युजन झालं असेल. पण आपल्या लोकांना या सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे. मी प्रत्येक ऍक्टिव्हिटी माझ्या डॉक्टर ठाकरे किंवा माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना शेअर केलेली आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आता माझ्यावर काय समिती नेमायची असेल, कुठली कमिटी नेमायची असेल तर राजू शेट्टींनी नेमावी. मी माझं लिखित स्वरूपामध्ये सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्हाला माहित पाहिजे 2014 साली मला तयारी करायला लावली चिखली विधानसभेची. ऐनवेळी तिकीट दिलं नाही, जागा सोडली नाही, मला थांबायला लावलं पक्षाचा आदेश म्हणून. तेवढे पण माझ्यावर आरोप झाले, का थांबलो. नाही तर मी 14 आमदार झालो असतो 2014. नंतर महामंडळाचा अध्यक्ष झालो, त्याचा राजीनामा देऊन मी बाहेर आलो. 19ला मला लोकसभेची तयारी करायला लावली. ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करून ती जागा राष्ट्रवादीला दिली. शिंदे साहेब उभे राहिले, मला प्रचार प्रमुख केलं महाराष्ट्राचं. बुलढाणा लोकसभेच्या बदल्यात विधान परिषदेची जागा घेतली. शरद पवार साहेब होते, जयंत पाटील साहेब होते, अजितदादा होते, जितेंद्र आव्हाड होते सिल्वर ओकच्या बैठकीला. ते म्हणले यांना जर आपण बुलढाण्यात थांबवतोय तर येणारी विधान परिषद ही रविकांत तुपकरांनाच आपल्याला द्यायची आहे, असं त्यांचं ठरलं. मी खोटं बोलत असेल तर जयंत पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, शरद पवार साहेब या सगळ्यांना तुम्ही कधी विचारू शकता. यांनी ठरवलं. आणि त्यानंतर मात्र विधान परिषद द्यायची वेळ आली तर राजू शेट्टी साहेब पडले आणि मग सगळ्यांनी मिळून त्यांचं नाव दिलं. तर मी कधी हरकत घेतली नाही. नेते ते गेले तर काही हरकत नाही. मी कधी कोणत्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण यावेळी मात्र मी निवडणूक लढावी असा तुमचा सगळ्यांचा आग्रह होता, म्हणून मी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलो. बरोबर आहे का? आता एक गोष्ट डोक्यात ठेवा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरायचं का, उतरायचं की नाही उतरायचं आपण? तुम्ही साथ द्याल का? नक्की. मग मला असं वाटतं, माझं असं प्रामाणिक मत आहे, मी तुम्हाला पहिले सांगितलं आताही सांगतो, मी 20-22 वर्ष चळवळीमध्ये काम करत असताना मी
फक्त बुलढाणा जिल्ह्यात काम करत नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक सहकारी माझ्यावर प्रेम करतात. अनेक तरुण पोरं 10वी 11वीत असणारे पोरं माझ्या भाषण ऐकून चळवळीत आले, आज ते नेते झाले. ते अनेक पोरं माझ्यावर अवलंबून आहेत. त्यांनी माझ्या खांद्यावर मान टाकलेली आहे. त्यांना सुद्धा विचारावं लागेल की आता काय करायचं. आपण परस्पर निर्णय घेऊ शकतो का? म्हणजे आपण बुलढाण्याचा निर्णय घेऊन टाकायचा, मग त्या लोकांनी काय करायचं? अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत, ज्याचा उल्लेख डॉक्टर टाले साहेबांनी केला. अनेक माजी आमदार आपल्या संपर्कात आहेत, अनेक मोठमोठे नेते आहेत. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही नेतृत्व करा, पुढाकार घ्या, काहीतरी वेगळं करू. महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडी असणार आहे, महायुती असणार आहे, आणि आता एक तिसरी आघाडी तयार होते आहे. काल बच्चूभाऊ कडूंची आणि माझी भेट झाली, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बराच वेळ बोलत होतो. ते त्यांचा एक प्रयत्न चालला आहे तिसऱ्या आघाडीचा. त्यांचंही निमंत्रण आपल्याला आहे की तुम्ही आमच्या बरोबर या. वेगळ्या वेगळ्या लोकांच्या वेगळ्या वेगळ्या काही ऑफर आहेत. अजून काही त्या बाबतीत कुठे काही निर्णय कोणतेही वरच्या पातळीवर झाले नाही, खालच्या पातळीवर झाले नाही. पण मला असं वाटतं, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं निगेटिव्ह गोष्टी अनेक लोक बोलले. ते काही खरं नाही म्हणून ते काही होत नसतं म्हणून कसं काय होईल आणि काय होईल. मला तुम्हाला एकच सांगायचंय, गणेश त्यांना बोलवा इकडे. मला तुम्हाला एक सांगायचंय की आपण लोकसभा लढणार आहोत हे म्हटल्यावर लोक आपल्याला हसत होते की पहिले? इमानदारीने सांग, हसत होते की नाही? अनेक नेते मला म्हणायचे मग 50-50 मतं पडले पाहिजे, मग तर किंमत राहील तुमची. मग आपण लढलो की नाही ताकदीनं? फाईट केली की नाही केली? मग हे तुम्ही असं कसं डोक्यात ठेवता? तुम्ही दुसरा इतिहासच पाहत नाही. अनेक पक्षाचे उमेदवार, त्या सांगलीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फक्त 60,000 मतं आहेत. डिपॉझिट 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 किती गेलं की नाही गेलं? मग तिथं तो पक्ष होता की नाही? तिथं अनेक ठिकाणी पक्षांना मतं कमी मिळालेली आहेत. त्यामुळं आपण जे दिसतं गुळगुळीत त्याच्याकडे जाऊ नका. त्या सूर्याने कॅच घेतली म्हणून चला त्याच्या घरी, ठीक आहे, त्याचं कौतुक आहे, त्याला सॅल्यूट आहे. पण एका म्हणजे यश आलं म्हणून हुरळून जाणाऱ्यातले आपण नाही. लाल दिवा जसा मिळाला तरी माझे पाय जमिनीवर होते, आणि सोडतानाही मला कधी दुःख झालं नाही. मी अभिमानाला लाल दिवा सोडून एसटीला आलो ना गावाकडं. कदाचित मी तेव्हा तिथं राहिलो असतो, अजून वेळा पदावर गेलो असतो, पण तुम्ही माझ्यासोबत नसते राहिले. मग बरोबर आहे का? मला असं वाटतं की तुम्ही जर मला निर्णय घेण्याचा अधिकार देत असाल, देताय का? पक्क? कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार जर तुम्ही मला देत असाल, तर तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं किंवा मी जे काय लोकांमध्ये फिरून किंवा चर्चा करून जो काय लोकांची मतं जाणून घेतली, त्यामध्ये माझं असं प्रामाणिक मत आहे की 2.5 लाख लोकांनी आपल्याला मतदान दिलं. अनेक लोक म्हणतात लोकसभेचा हिशोब वेगळा असतो, विधानसभेचा वेगळा असतो. हे कोण म्हणतात? पुढारी. पुढारी तुम्हाला कन्फ्युज करायला. आता बुलढाण्यात ज्यांना आमदार व्हायचंय ते म्हणतात रोही बोल चिखली तू बघा. चिखलीवाले म्हणते तू बुलढाण्यात राहा, आणि चिखली बुलढाण्यावाले म्हणते चिनकर राज्यात राहा. मग मी अनेक वेळा पुढाऱ्यांना म्हणत असतो काम करा, मला अमेरिकेत द्या पाठवून, कोणालाच त्रास नाही. म्हणजे ज्याला ज्याची जिरवायची त्या हिशोबाने तो बोलतो. हे न समजण्यात का काही मी दुष्फळ नाहीये. जर मी इथपर्यंत इमानदारीने आलो असेल हा सगळा टप्पा गाठत, तर थोडस डोकं मला असेल ना, पूर्ण नसेल पण थोडं. मला एकच सांगायचंय की एका जत्रात देव म्हातारा होत नाही, एका पराभवानं खचणाऱ्यातले आपण नाहीये. नव्या दमानं नव्या जोमानं कामाला लागू, आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात आपण आपले उमेदवार उभे करू. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6 लोकसभेमध्ये आपले उमेदवार उभे राहतील. सॉरी 6 विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे राहतील, आणि स्वतंत्रपणाने आपली तयारी उद्यापासून चालू होईल.
मलकापूरचा आपल्या आंबेगावात आल्यावर त्यांना विचारून करू, कारण तिथल्या माझ्या सहकाऱ्यांशी मला चर्चा करायची, तुमच्याशी नंतर बोलतो त्या विषयावर. तुम्ही तयारी करत असल्या तर तिथे ताकदीचा उमेदवार टाकू आपण, तिथं काय करता. आणि ऐकून घ्या, या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये ताकदीचे उमेदवार जिंकण्यासाठी आपल्याला उभे करायचे, लढायचं म्हणून लढायचं नाहीये. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी चर्चा करत नाही, शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू ठेवून कधी निवडणुका होत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक, विशेषतः बुलढाणा जिल्ह्याच्या विधानसभेची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला केंद्रित ठेवून झाली पाहिजे, म्हणून शेतकऱ्यांचा उमेदवार आपला उभा आहे. आपला उमेदवार हा शेतकरी कष्टकऱ्यांचा उमेदवार असेल, सोयाबीन कापसाच्या भावासाठी आपला उमेदवार उभा असेल, शेतकऱ्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांचं जगणं सुखकर करण्यासाठी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल. बुलढाणा विधानसभा, चिखली विधानसभा, सिंदखेड राजा विधानसभा, मेहकर विधानसभा, खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा आणि अनेक नवीन लोक सुद्धा या प्रवाहात येणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.